सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिक रोड परिसरातील सावतामाळी स्वीट सत्कार पॉईंटजवळ रविवारी 19 जुलै रोजी रात्री 8:30च्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। या घटनेत संदीप चटोले हा गंभीर जखमी झाला असून नाशिक रोड पोलिसांनी दोघांसह त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप चटोले हा भेळ घेण्यासाठी सावतामाळी स्वीट सत्कार पॉईंट जवळ गेला असता दीपक उर्फ नाण्या गांगुर्डे, वैभव डोळस आणि त्यांच्या साथीदारांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याला अडवलं। तुला जास्त माज आलाय का, आमच्या नादी लागतो, आज तुझा खेळ खल्लास करतो, अशी धमकी देत आरोपींनी कोयत्यानं संदीपच्या डोक्यावर, बरगडीवर आणि पायावर वार केलेत। तसं शिवीगाळ करून त्याला गंभीर जखमी केलंय। या प्रकरणी संदीपचा भाऊ दीपक सतपाल चटोले राहणार रोकडोबावाडी देवळाली गाव यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयित दीपक उर्फ नाण्या गांगुर्डे, वैभव डोळस दोघेही राहणार रोकडोबावाडी देवळाली गाव तसं त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसं शस्त्र अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिडकर हे करीत आहेत। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक रोड।